नमस्कार मित्रहो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी पोलीस या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे आणि दरवर्षी रिपीट होणारे मराठी व्याकरण तसेच जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, राक्षसमुखी म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 उत्तरेकडे तोंड असलेला, पर्याय क्रमांक 2 दक्षिणेकडे तोंड असलेला, पर्याय क्रमांक 3 पूर्वेकडे तोंड असलेला आणि पर्याय क्रमांक 4 पश्चिमेकडे तोंड असलेला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिणेकडे तोंड असलेला। प्रश्न पुढील, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द कोणता? तर या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 1 ते 4 मध्ये निलिमा हाच शब्द आहे आणि व्याकरणाच्या दृष्टीने पर्याय क्रमांक 1 हा योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न, दशानन या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। पर्याय क्रमांक 1 10 तोंड असलेला, पर्याय क्रमांक 2 10 हात असलेला, पर्याय क्रमांक 3 10 पाय असलेला आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दशानन म्हणजेच 10 तोंड असलेला। दश म्हणजे 10 आणि आनन म्हणजे तोंड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न, इतिश्री या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। पर्याय क्रमांक 1 सुरुवात करणे, पर्याय क्रमांक 2 शेवट करणे, पर्याय क्रमांक 3 काम अर्धवट सोडणे, पर्याय क्रमांक 4 काम नंतर करणे। तर इतिश्री या शब्दाचा योग्य अर्थ आहे पर्याय क्रमांक 2 इतिश्री म्हणजेच शेवट करणे। पुढील प्रश्न, सीताने पेरू खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर प्रयोग हा असा विषय आहे वाक्यातील क्रियापद ज्याच्यानुसार बदलेल तो प्रयोग असतो। उदाहरणार्थ कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग आणि कर्मानुसार बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग। तर मग आपण या ठिकाणी सीता हे कर्ता आहे तर कर्त्याच्या ठिकाणी आपण लिंग बदलून पाहू। रामाने पेरू खाल्ला बदलत नाही। कर्म हे पेरू आहे तर पेरूच्या ठिकाणी आपण चिंच ठेवून पाहू। सीताने चिंच खाल्ली क्रियापद बदलत आहे म्हणून या वाक्याचा प्रयोग हा कर्मणी प्रयोग आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न पुढील, अभंगाचा प्रणेता म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 संत तुकाराम, पर्याय क्रमांक 2 संत एकनाथ, पर्याय क्रमांक 3 संत ज्ञानेश्वर आणि पर्याय क्रमांक 4 समर्थ रामदास। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत एकनाथ। संत तुकाराम यांनी अभंगे लिहिली परंतु अभंगांचा प्रणेता म्हणून संत एकनाथ यांना ओळखले जाते। पुढील प्रश्न, रामूने बैलाला बांधले या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर आपण रामूच्या ठिकाणी सीता ठेवून पाहू। सीताने बैलाला बांधले बदलत नाही। बैलाच्या ठिकाणी गाय ठेवून पाहू। रामूने गायीला बांधले क्रियापद बदलत नाही। मग जेव्हा कर्त्यानुसार आणि कर्मानुसार क्रियापद बदलत नसेल तेव्हा तो भावे प्रयोग असतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भावे प्रयोग। प्रश्न पुढील, सीता पेरू खाते या वाक्यातील प्रयोग ओळखा। सीता हा कर्ता आहे तर पेरू हे कर्म आहे। मग आपण सीताच्या ठिकाणी राम ठेवून पाहू। राम पेरू खातो कर्त्यानुसार क्रियापद बदलत आहे म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्तरी प्रयोग। पुढील प्रश्न, पिपीलिका या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। पर्याय क्रमांक 1 झुरळ, पर्याय क्रमांक 2 मुंगी, पर्याय क्रमांक 3 घार, पर्याय क्रमांक 4 बेडकोळी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पिपीलिका म्हणजेच मुंगी पर्याय क्रमांक 2। प्रश्न पुढील, अश्वत्थ या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? पर्याय क्रमांक 1 घोडा, पर्याय क्रमांक 2 पिंपळ, पर्याय क्रमांक 3 वड आणि पर्याय क्रमांक 4 हत्ती।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अश्वत्थ म्हणजे पिंपळ. अश्व म्हणजे घोडा, पण अश्वत्थ म्हणजे पिंपळ. पुढील प्रश्न, छावा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 दीनबंधू मित्र, पर्याय क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे, पर्याय क्रमांक 3 शिवाजी सावंत आणि पर्याय क्रमांक 4 साने गुरुजी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिवाजी सावंत. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी, तसेच कोसला या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे हे आहेत. प्रश्न पुढील, मन विसर्ग पटल या विसर्ग संधीची योग्य फोड करा. पर्याय क्रमांक 1 मन अधिक पटल, पर्याय क्रमांक 2 मनस अधिक पटेल, पर्याय क्रमांक 3 मन अधिक पटेल, पर्याय क्रमांक 4 मन अधिक रटल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनस अधिक पटल. पुढील प्रश्न, खालीलपैकी शब्दयोगी अव्यय ओळखा. पर्याय क्रमांक 1 हळूहळू, पर्याय क्रमांक 2 आणि, पर्याय क्रमांक 3 तिच्यासाठी आणि पर्याय क्रमांक 4 सुंदर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिच्यासाठी. कारण शब्दयोगी अव्यय हे नेहमीच शब्दाला जोडून येत असतं. पुढील प्रश्न, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतात? पर्याय क्रमांक 1 रोमन, पर्याय क्रमांक 2 मोडी, पर्याय क्रमांक 3 देवनागरी आणि पर्याय क्रमांक 4 मूळाक्षरे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देवनागरी. पुढील प्रश्न, खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 टाके, पर्याय क्रमांक 2 नखे, पर्याय क्रमांक 3 डोके आणि पर्याय क्रमांक 4 बाके. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डोके. डोके हा एकवचनी आहे. डोकेचे अनेक वचनी हे रूप डोकी असे होते. प्रश्न पुढील, प्रियंका आंबा खाते या वाक्यातील विशेष नाम कोणते? पर्याय क्रमांक 1 आंबा, पर्याय क्रमांक 2 खाते, पर्याय क्रमांक 3 प्रियंका, तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रियंका. पर्याय क्रमांक 3 आंबा. आंबा हे कर्म आहे आणि खाते हे क्रियापद आहे. पुढील प्रश्न, आपले विचार भावना व्यक्त करण्याचे प्रभावी साधन म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 शब्द, पर्याय क्रमांक 2 वाक्य, पर्याय क्रमांक 3 भाषा आणि पर्याय क्रमांक 4 संवाद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाषा. पुढील प्रश्न, भाषेची शोभा वाढवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 प्रयोग, पर्याय क्रमांक 2 अलंकार, पर्याय क्रमांक 3 शब्दसिद्धी आणि पर्याय क्रमांक 4 व्याकरण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलंकार. पुढील प्रश्न, मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8. चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 इंद्र, पर्याय क्रमांक 2 निशा, पर्याय क्रमांक 3 प्रभाकर आणि पर्याय क्रमांक 4 शशी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रभाकर. पुढील प्रश्न, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर, पर्याय क्रमांक 3 सयाजीराव गायकवाड आणि पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर. आणि बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस 6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले होते? पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 मुंबई, पर्याय क्रमांक 4 ठाणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहेत. प्रश्न पुढील, जागतिक कामगार दिन कोणत्या दिवशी असतो? पर्याय क्रमांक 1 1 मे, पर्याय क्रमांक 2 4 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 3 5 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 4 14 एप्रिल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जागतिक कामगार दिन हा 1 मे या दिवशी असतो. प्रश्न, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणाला ओळखतात? पर्याय क्रमांक 1 नांदूर मधमेश्वर, पर्याय क्रमांक 2 मेळघाट, पर्याय क्रमांक 3 मयुरेश्वर, पर्याय क्रमांक 4 नाशिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नांदूर मधमेश्वर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 सातारा, पर्याय क्रमांक 4 रायगड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातारा. पुढील प्रश्न, 7 बेटाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 मुंबई, पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. 7 बेटाचे शहर म्हणून मुंबई या शहराला ओळखले जाते. पुढील प्रश्न, भारतातील पहिली दगडी कोळशाची खाण कोणती? पर्याय क्रमांक 1 राणीगंज, पर्याय क्रमांक 2 दिग्बोई, पर्याय क्रमांक 4 रांची, पर्याय क्रमांक 4 सुरत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राणीगंज. पुढील प्रश्न, इराण या देशाची राजधानी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 बगदाद, पर्याय क्रमांक 2 तेहरान, पर्याय क्रमांक 3 क्वालालंपूर आणि पर्याय क्रमांक 4 मोइझो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इराण या देशाची राजधानी तेहरान, पर्याय क्रमांक 2. बगदाद ही राजधानी इराक या देशाची आहे आणि क्वालालंपूर ही मलेशिया या देशाची राजधानी आहे. पुढील प्रश्न, खाऱ्या पाण्याचे चिल्का हे सरोवर कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 पश्चिम बंगाल, पर्याय क्रमांक 2 ओडिसा, पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 4 केरळ. तर चिल्का हे सरोवर ओडिसा या राज्यात आहे. पुढील प्रश्न, भारताची पहिली महिला IPS अधिकारी कोण आहे? पर्याय क्रमांक 1 सरोजिनी नायडू, पर्याय क्रमांक 2 किरण बेदी, पर्याय क्रमांक 3 कांचन भट्टाचार्य, पर्याय क्रमांक 4 सुनीता विल्यम्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किरण बेदी. पुढील प्रश्न, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? पर्याय क्रमांक 1 1 मे 1960, पर्याय क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956, पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 1960 आणि पर्याय क्रमांक 4 1 जानेवारी 1965. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे राखीव पोलीस दल कोणते? पर्याय क्रमांक 1 SRPF, पर्याय क्रमांक 2 CRPF, पर्याय क्रमांक 3 ACB, पर्याय क्रमांक 4 SPG. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 SRPF. CRPF हे केंद्राचे राखीव पोलीस दल आहे, ACB म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो आणि 4 SPG म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर कोणते अभयदर्शक चिन्ह आहे? पर्याय क्रमांक 1 हाताचा पंजा, पर्याय क्रमांक 2 अशोक चक्र, पर्याय क्रमांक 3 सिंह, पर्याय क्रमांक 4 वाघ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हाताचा पंजा. पुढील प्रश्न, जगप्रसिद्ध लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1
छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 2 बुलढाणा, पर्याय क्रमांक 3 पुणे, पर्याय क्रमांक 4 नाशिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बुलढाणा, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 4 ॲनी बेझंट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 आसाम, पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल, पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 मिझोराम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. पुढील प्रश्न, आपल्या भारत देशाला किती देशांची सीमा लागून आहे? पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 9 आणि पर्याय क्रमांक 4 6. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7. पुढील प्रश्न, सोने या धातूची संज्ञा काय आहे? पर्याय क्रमांक 1 Au, पर्याय क्रमांक 2 Ag, पर्याय क्रमांक 3 Pb, पर्याय क्रमांक 4 Sa. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 Au. प्रश्न पुढील, चांदी या धातूची संज्ञा काय आहे? पर्याय क्रमांक 1 Sa, पर्याय क्रमांक 2 Pb, पर्याय क्रमांक 3 Ag, पर्याय क्रमांक 4 Au. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 Ag. पुढील प्रश्न, भारताचे मुख्य न्यायाधीश यांची निवड कोण करतो? पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 संरक्षण मंत्री, पर्याय क्रमांक 4 न्यायाधीश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. पुढील प्रश्न, भारतात जनगणना दर किती वर्षांनी होते? पर्याय क्रमांक 1 15, पर्याय क्रमांक 2 10, पर्याय क्रमांक 3 15, पर्याय क्रमांक 4 निश्चित नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारतात दर 10 वर्षांनी जनगणना होते. पुढील प्रश्न, ग्रे हाऊंड्स हे नक्षलवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? पर्याय क्रमांक 1 राजस्थान, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 तेलंगणा आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? पर्याय क्रमांक 1 1 नोव्हेंबर 1956, पर्याय क्रमांक 2 1 मे 1960, पर्याय क्रमांक 3 2 जानेवारी 1961, पर्याय क्रमांक 4 24 डिसेंबर 1960. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2 जानेवारी 1961. तर 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. तर 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पद हे केवळ पदोन्नतीने भरले जाते? पर्याय क्रमांक 1 पोलीस निरीक्षक, पर्याय क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक, पर्याय क्रमांक 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पर्याय क्रमांक 4 पोलीस अधीक्षक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, ज्याला आपण मराठीमध्ये API असे म्हणतो. पुढील प्रश्न, एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास कोण कारवाई करते? पर्याय क्रमांक 1 SID, पर्याय क्रमांक 2 CID, पर्याय क्रमांक 3 LCB, पर्याय क्रमांक 4 ACB. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ACB म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो. पुढील प्रश्न, दहशतवाद विरोधी पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते दल कार्यरत आहे? पर्याय क्रमांक 1 SRPF, पर्याय क्रमांक 2 फोर्स 1, पर्याय क्रमांक 3 ACB, पर्याय क्रमांक 4 CRPF. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फोर्स 1. आपल्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलातर्फे कोणते मासिक प्रसिद्ध केले जाते? पर्याय क्रमांक 1 दक्षता, पर्याय क्रमांक 2 अभय, पर्याय क्रमांक 3 भरारी आणि पर्याय क्रमांक 4 शौर्य.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दक्षता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.